क्रांती सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे मला इथे बोलण्याचा अधिकार मिळाला, ते राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पोराच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला सांगणारे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे, दिवसभर गावची घाण साफ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्याची घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावर गेल्यावर तिथली माती आपल्या कपाळाला लावून स्वतःला भगवान समजतो. तू नुसताच कशाला
शुभेच्छा. एकदा एक राजा आपल्या प्रजेमध्ये फिरत असताना त्याला एक गरीब लोहार दिसतो. त्याची मेहनत ही जास्त होती, पण त्याला मिळणारे पैसे कमी होते. ते बघून राजाला वाटले, चला आपण या गरीब लोहाराची गरिबी दूर करू. म्हणून राजाने त्याला एक चंदनाची बाग भेट म्हणून दिली. तो लोहार खुश झाला. आणखी 1-2 वर्षांनी तो राजा फिरत असताना त्याला ती चंदनाची बाग दिसली. ती बाग उद्ध्वस्त झालेली होती, सुकलेली होती. ते पाहून राजा त्या लोहाराकडे गेला आणि त्याला म्हणाला, मी तुला चंदनाची बाग भेट म्हणून दिली होती, तू याचं काय केलंस? तो लोहार म्हणाला, बरं झालं महाराज, तुम्ही मला ही चंदनाची बाग दिली. पूर्वी मी जंगलातून लाकडं आणायचो, मला कधी लाकडं भेटायची नाही, तिथेच माझा खूप वेळ जायचा. जेव्हापासून तुम्ही मला ही चंदनाची बाग दिली तेव्हापासून मी इथलेच लाकडं तोडतोय, याच्यावरच भागवितोय. तेव्हा मला 100-200 रुपये जास्त मिळतात. राजा त्याच्या डोक्याला हात लावून घेतो आणि सैनिकांना सांगतो, जा त्या चंदनाच्या व्यापाऱ्याला बोलवून आणा. तो व्यापारी येतो आणि राजा त्याला विचारतो, या एका झाडाची किंमत काय? तो व्यापारी सांगतो, या एका झाडाची किंमत 1,00,000 रुपये आहे. लोहार त्याच्या डोक्याला हात लावून घेतो. त्याने ती लाकडं तोडली होती, त्याची राख केली होती, कोळसे केले होते, कारण त्याला त्याची किंमत कळाली नव्हती. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे सहज भेट म्हणून नाही. अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, तेव्हा आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. आणि हे स्वातंत्र्य चंदनाच्या झाडापेक्षाही अनमोल आहे. हे आपण जपले पाहिजे, नाहीतर त्या लोहारासारखे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा, मी स्वातंत्र्य किती जपतोय? आपण आजही जाती धर्माच्या भिंती बांधत आहोत. गरीबाला शिक्षण मिळत नाही, शिकलेल्याला नोकरी मिळत नाही, शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करतात. सगळीकडे अन्याय अत्याचार वाढला आहे. आज खरी गरज आहे भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करण्याची. जर तुमचे मन देशासाठी धडधडत नसेल तर ते मन काय कामाचे? मित्रांनो, झेंडावंदन करून नुसतंच थांबू नका. देशाचे चांगले नागरिक बना, देशासाठी काहीतरी चांगले करा आणि स्वतःला दररोज प्रश्न विचारा, मी देशासाठी काय केले? मी माझी मराठी कविता पाठ करत होते. आई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तू जशी तुझी कविता पाठ करते तसे मीही माझी कविता पाठ करत होते. मी आईला म्हणाले, तुला एखादी कविता पाठ आहे का? मला म्हणून दाखव बरं. आईने तिची कविता म्हणून दाखवली. शेतामधी माझी खोप, तिला बोराट्याची झाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावरी चिंध्या, खातो मिरची भाकर, काळी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, त्यानं काय केलं पाप. माझा शेतकरी बाप, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या बाई लिहिलेला रात दिस कामधंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप.